नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहोत अंकगणिताचा संख्या व संख्या पद्धती हा टॉपिक्स आणि या टॉपिकचे आतापर्यंत आपण स्वाध्याय 1.3 पर्यंत स्वाध्याय सॉल्व करून घेतलेले आहेत आणि आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.4. ज्यांनी स्वाध्याय 1.1, 1.2, 1.3 आणि संख्या व संख्या पद्धती याचं बेसिक बघितलं नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक मी टाकत आहे. त्या लिंकवरती जाऊन त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. आणि या अगोदरचे झालेले 3 चॅप्टर अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म तिसरा टॉपिक होता. चौथा टॉपिक होता दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. पाचवा टॉपिक्स दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर. हे सर्व टॉपिकचे व्हिडिओची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी त्या लिंकवरती जाऊन ते बघून घ्यायचे आहेत. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया. स्वाध्याय 1.4. तर स्वाध्याय 1.4 मधला पहिला प्रश्न बघूया. बघा, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हटलं. आणि 1 ते 20 मधल्या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्या विचारल्या. म्हणजे 1 ते 20 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत बघा. पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. दुसरी 3, तिसरी 5, चौथी 7, पाचवी 11, नंतर 13, नंतर 17, नंतर 19. 19 नंतर 23 येते. पण आपल्याला त्यांनी फक्त सांगितलं 1 ते 20 पर्यंतच्या. म्हणजे 1 ते 20 पर्यंत एवढ्या मूळ संख्या आहेत. आणि या मूळ संख्यांची बेरीज करा. बेरीज 2 अधिक 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 18, 18 आणि 3 किती झाले? 21, 21 आणि 7 किती झाले? 28, 28 आणि 9 किती झाले? 37, 37शी 7 हातचे आले 3, 3 आणि 1 4, 5 6 7. बेरीज किती होती या सर्व संख्यांची? 77. म्हणजेच 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती आली? 77. म्हणजे ऑप्शनमध्ये बघा कुठं आहे 77 उत्तर? तर डी नंबरचं आहे. म्हणजे पहिल्याच उत्तर आलं आपलं 77. काय अडचण आहे? ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, 2 अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. 2 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत? ठीक आहे. 2 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत आपल्याला असं विचारलेलं आहे. प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक, लक्षात ठेवा. मग 2 अंकी असणाऱ्या नैसर्गिक संख्या किती आहेत? तर बघा, आपण जर पाहिलं तर 1 पासून तर 1 अंक हा 1 अंकी आहे. म्हणजे 1 ते 9 पर्यंत टोटल 9 अंक येतात. हे 1 अंकी आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर 100 पर्यंत जर आपण विचार केला तर 100 हा अंक 3 अंकी येतो. म्हणजे 1 ते 9 पर्यंतचे 9 अंक आणि 100 हा अंक हे टोटल किती येतात? 10 अंक येतात. म्हणजे 1 ते 100 पर्यंत टोटल 100 संख्या आहेत, आहे ना. तर 100 मधले जर 10 मायनस जर केले आपण तर टोटल 90 संख्या ज्या राहतील त्या काय राहतील? टोटल 2 अंकी नैसर्गिक संख्या राहतील. कारण सुरुवात कुठं होईल आपली? 10 पासून होईल. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आहे ना, 36 37 तर कुठपर्यंत? 99 पर्यंत. म्हणजे 10 पासून तर 99 पर्यंतच्या ह्या टोटल ज्या संख्या राहतील त्या 2 अंकी संख्या राहतील. 10 पासून सुरुवात केली तर 99 पर्यंत. म्हणजेच आपण मी काय केलं मग 1 ते 100 पर्यंतच्या संख्या किती राहतील? 100 संख्या राहतील. मग 100 संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक 1 अंकी आहेत. म्हणजे ते टोटल 9 संख्या आहेत. आणि 100 हा अंक 3 अंकी होता. म्हणजे त्या 9 संख्या आणि 100 हा अंक म्हणजे टोटल 10 संख्या जर मायनस केल्या आपल्या 100मधून तर आपल्याला 2 अंकी नैसर्गिक संख्या भेटतील. तर टोटल ते किती संख्या भेटल्या? 90. म्हणजेच आपल्याला दुसऱ्याचं उत्तर काय भेटलं? 90. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 मूळ संख्यांच्या गुणाकारांना भेटली पाहिजे. मग बघा, पहिला ऑप्शन आहे 32. 32 कसे तयार होतात? 16 32, 8 चौक 32. तर दोन्ही संख्या हे काय आहेत? समसंख्या आहेत. हे तर उत्तर येणार नाही. 33 कसे तयार होतात? 11 गुणिले 3.
11 पण मूळ संख्या आहे आणि 3 पण मूळ संख्या आहे, हे 33 आहे. बरोबर आहे. आता बघा त्यांनी काय म्हटलं, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता बघा 11 पण मूळ संख्या आहे आणि 3 पण मूळ संख्या आहे. आता 34 हे 33पेक्षा मोठे आहेत, 35 हे सुद्धा 33पेक्षा मोठे आहेत, म्हणजे उत्तर आपलं येईल बी. कारण 11 पण मूळ संख्या होती आणि 3 पण मूळ संख्या होती आणि 11 गुणिले 3 केलं 33 हे ऑप्शन आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्यांना सर्वात लहान विचारली होती, म्हणजे 33च उत्तर येईल. म्हणजे 34 आणि 35 हे दोन मूळ संख्येच्या गुणाकाराने जरी तयार झालेले असले तरी ते 33पेक्षा मोठे आहेत, 33पेक्षा काय आहेत, मोठे आहेत. म्हणजेच आपल्याला सर्वात लहान मूळ संख्या पाहिजे होती, सर्वात लहान संख्या पाहिजे होती दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार होणारी, म्हणजेच ते काय भेटले, ऑप्शनमधली आपल्याला 33 भेटलेली आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण आपण बघूया. पुढचं उदाहरण काय म्हणते, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे. हे तर सोपं आहे एकदम. पहिल्या 4 मूळ संख्या 2 + 3 + 5 + 7. पहिल्या 4 मूळ संख्या हेच आहेत, बेरीज करा. 7 × 5 = 12, 12 आणि 3 किती झाले 15, 15 आणि 2 किती झाले 17, म्हणजे चौथ्याचं उत्तर काय आलं, डी. हे तर सोपंच आहे. पुढचा प्रश्न बघा, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. आता इथं मूळ संख्या म्हणजे काय, जी आधी संख्या होती ती. आधी कोणती संख्या होती, 36,490. आता काय त्यांनी काय म्हटलं की याची अदलाबदल करा, 6च्या ठिकाणी 9 करा, 9च्या ठिकाणी 6 करा. मग करू आपण. बघा 6च्या ठिकाणी जर 9 केला तर या 6च्या ठिकाणी हा 9 येईल, हा 4 जसा तसा राहील, 9च्या ठिकाणी 6 होईल आणि ही संख्या येईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 6 आणि 9ची जर अदलाबदल केली तर 39,460 भेटतात आणि पहिली मूळ संख्या काय होती, 36,490. बरोबर आहे. तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी. मूळ संख्या काय होती, 36,490, याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी. करा वजाबाकी. 0तून 0 गेले 0 राहिलं, 6तून 9 नाही जात, हातचा इकडून घेतला, इथं झाले 3, इथं झाले 16, 16तून 9 गेले 7 राहिले, 3तून 4 नाही जात, इकडून हातचा गेला, इथं झाले 8, इथं झाले 13, 13मधून जर 4 गेले तर किती राहतील, परत 9 राहतील, 8तून 6 गेले 2 राहिले, 3तून 3 गेले 0 राहिलं, म्हणजे 2,970 उत्तर आलं आपलं. कुठं आहे बघा, पहिलंच ऑप्शन आहे, म्हणजे 5व्याचं उत्तर आलं आपलं पहिलं. ठीक आहे. 5व्याचं उत्तर काय आलं, पहिलं. ठीक आहे. पुढचं उदाहरण आपण बघूया. 6 नंबरचं आपण उदाहरण बघूया. बघा 6 नंबरचं उदाहरण आहे आपलं. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या मूळ संख्या नाहीत त्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. एक सोडून ज्या मूळ संख्या नाहीत त्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत, किंवा जी संख्या दोन संख्येच्या गुणाकाराने तयार होते ते संयुक्त संख्या असते. मग 17 ही मूळ संख्या आहे, 29 पण मूळ संख्या आहे, 97 पण आहे, 15 कारण 5 × 3 दोन संख्येच्या गुणाकाराने तयार होऊ राहिली. बरोबर आहे. म्हणजे संयुक्त संख्या काय याच्यामधली 15 आहे. ठीक आहे. सोपं होतं हे. पुढचा प्रश्न, 9, 5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. किमान म्हणजे काय, लहानात लहान संख्या काढायची असेल तर सुरुवात लहान संख्येपासून करायची. मग 9, 5, 0, 2, 4 या अंकांमध्ये लहान संख्या आहे 0, पण 0ने आपण सुरुवात करू शकत नाही, कारण आपल्याला 5 अंकी संख्या पाहिजे आणि अंक आपला जो 5च आहे. बरोबर आहे. रिपिटेशन पण नाही आहे, म्हणून आपण 2ने सुरुवात करू. 2 नंतर 2पेक्षा मोठी संख्या पाहिजे, पण आपल्याला 0 घ्यावं लागेल. मग 0पेक्षा मोठी संख्या 2 नंतर 0, 0 नंतर काय येईल 4, 4पेक्षा मोठी संख्या 5, त्याच्यानंतर काय येईल 9, म्हणजे 20,459. म्हणजेच 7व्याचं उत्तर काय भेटलं, बी, 20,459. हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय 1.4 हा कंप्लीट केलेला आहे. स्वाध्याय 1.4 आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. ठीक आहे. पुढे आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.5. ओके.